हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 अंतर्गत राज्यशास्त्र विषयामध्ये युनिट फर्स्ट जे आहे राजकीय सिद्धांत, त्यामध्ये आपण आज टॉप 13 प्लस मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन जे आहेत ते आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर परीक्षेसाठी फारच कमी दिवस राहिलेले. 15 जूनला आपली एक्झाम आहे. जे या एक्झामसाठी टार्गेटेड करत आहे त्या एक्झाम करिता आपल्याला हे सेशन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, उपयुक्त आहे. सेशन जरूर शेवटपर्यंत पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि जरूर सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर त्या अगोदर आपण महाराष्ट्र सेट 2025 पॉलिटिकल सायन्स या कम्प्लीट कोर्समध्ये तुम्ही काय पाहू शकता. लाईव्ह सेशन, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट, प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन आणि इम्पॉर्टंट ट्रिक्स सुद्धा या ठिकाणी सांगितल्या जातील. मात्र 15 जूनला या ठिकाणी जे टार्गेट करत आहे त्यांच्यासाठी हा पूर्णपणे क्रॅश कोर्स आहे. क्रॅश कोर्सची फी याच्यापेक्षाही खूप कमी आहे. जी सुरुवातीची फी 10,000 होती, डिस्काउंट करून 8,000 होती. सध्या स्थितीमध्ये ती फक्त तुमच्यासाठी 4,000 आहे. ठीक आहे, एक्झामसाठी काही दिवसच बाकी राहिल्या कारणाने तुम्हाला या 4,000 मध्ये लाईव्ह सेशन्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स सगळ्या या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला पेपर सेकंड सोबत पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत मिळणार आहे. त्यासोबत पेपर सेकंड सोबत पेपर फर्स्ट सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या एक्झामच्या डेटपर्यंत तुम्ही रेकॉर्डेड सेशनच्या मार्फत रोजच्या रोज करू शकता. याकरिता या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे आहे, व्हॉट्सअप करायचे आहे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव अजूनही रजिस्टर करू शकता. ठीक आहे, आणि जे पुढच्या एक्झामसाठी टार्गेटेड आहे त्यांच्यासाठी सुद्धा या कम्प्लीट कोर्समध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही घेऊन आलेलो आहोत. त्यांच्यासाठी फी स्ट्रक्चर आहे 10,000 रुपये, पण डिस्काउंट करून ते 8,000 असणार आहे. ठीक आहे, जे नेक्स्ट इयरसाठी ट्राय करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप चांगली संधी असणार आहे. ठीक आहे, तर आजच्या सेशन आपण सुरुवात करत आहोत. जे महत्त्वाचे युनिट फर्स्टमधील राजकीय सिद्धांतमध्ये जे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत 30 प्लस क्वेश्चनचे इम्पॉर्टंट आहेत. 15 जूनसाठीच्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण क्वेश्चन असतात, ज्या योगी तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये या क्वेश्चनचा जास्तीत जास्त चांगल्या रीतीने उपयोग होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन तर आपण पाहतच असतो, मात्र त्या रिलेटेड जे क्वेश्चन सोडवताना जे आपण महत्त्वपूर्ण ज्या काही ट्रिक्स बघतो, ज्या काही मेथड्स बघतो, त्या अप्लाय करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या आन्सरपर्यंत नेमकं कसं पोहोचायचं या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सेशनमध्ये शिकायला मिळणार आहेत. कारण रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट दिलेलंच आहे. जे बरेच विद्यार्थी 100 प्लस क्वेश्चन सोडवण्याचं टार्गेट करत आहे, जे सेशनच्या सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगत आलेलं आहे. मात्र त्याही पुढे जाऊन आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वेश्चन सोडवण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या जास्त आत्मसात करायच्या, जेणेकरून एक्झाम हॉलमध्ये असताना तुम्हाला ते क्वेश्चन जे आहेत कोणत्याही प्रेशरखाली सोडवता आले पाहिजे. ठीक आहे, तर आजच्या सेशनमधला पहिला प्रश्न इथे आहे. Who among the following said that democracy can become tyranny of the majority? अत्यंत महत्त्वाचा चांगला क्वेश्चन आहे. फर्स्ट ऑप्शन दॅट हिअर जे रुसो, डी टॉकवेल, जेम्स मिल या जेम्स मेडिसन. ठीक आहे, लोकशाही बहुसंख्य लोकांची जुलूमशाही बनू शकते असं नेमकं खालीलपैकी कुणी म्हटलेलं आहे. जे रुसो, डी टॉकवेल, जेम्स मिल का जेम्स मेडिसन. तुम्हाला उत्तर देण्यासाठी काही कालावधी दिला जाईल, तुम्ही प्लीज आन्सर करा. ओके, तर ह्याचा आन्सर इज दॅट हिअर बी, डी टॉकवेल. काय म्हणतात डी टॉकवेल याच्याविषयी पाहू शकतो आपण की यांनी लोकशाहीचे नेमकं वर्णन कसं केलेलं आहे. तर ट्रायनी ऑफ द मेजॉरिटी ही इज द बेस्ट फॉर हिज प्रोनाउन कमेंट्री ऑन अमेरिकन डेमोक्रेसी. म्हणजे बहुसंख्य राजवटीची एक अंतर्निहित कमकुवता म्हणजे बहुसंख्य राजवट, ज्यामध्ये बहुसंख्य मतदार बहुसंख्य गटाच्या खर्चावर केवळ त्यांचे स्वतःचे उद्दिष्ट काय करतात, साध्य करतात. म्हणूनच त्यांनी त्याला ट्रायनी ऑफ मेजॉरिटी असं म्हटलेलं आहे. त्यासोबतच पुढे त्यांनी लोकशाहीविषयी काय सांगितलेलं आहे का, तर समानते ही एक महान राजकीय आणि सामाजिक कल्पना मांडत होते. युनायटेड स्टेट्समध्ये त्यांनी समानतेचे सर्वात प्रगत उदाहरण सादर केलेलं होतं आणि त्याचाच तो महत्त्वाचा दृष्टिकोन असलेला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीने जे लोकशाही बहुसंख्य लोकांची जुलूमशाही बनवू शकते असे खालीपैकी कुणी म्हटलंय, तर महत्त्वाचा आन्सर आहे डी टॉकवेल यांनी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन हिअर इज दॅट which of the following statements are true about democracy? ठीक है, which of the statement
which of the following statement are true about democracy? The ruler selected by the people must take all the major decisions. Second one, election must offer a choice and fair opportunity to the people to change the current rulers. See, this choice and opportunity should be available to all people on an equal basis. Last one, all of the above statements are true. ठीक आहे, काय दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला? क्वेश्चन असा आहे की लोकशाहीबद्दल खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? जे आपल्याला विचारण्यात आलेले आहे सत्य आहेत, सत्य नाहीत, नेमकं काय विचारण्यात आले असेल त्याला राऊंड करायचा, नेमकं काय गोष्टी, क्वेश्चन काय आहे तो व्यवस्थितरित्या आपल्याला समजून घ्यायचे. डायरेक्ट पर्यायाकडे न जाता क्वेश्चन नेमका काय सांगतो याच्यावरती जर तुम्ही जास्त फोकस केलं तर तुम्हाला लक्षात येईल की नेमकं आपल्याला काय उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला पर्याय काय देण्यात आले? आता सत्य आहे ते विचारलेले, बरोबर. सत्य नेमकं काय ह्याच्यावरती आपल्याला फोकस करायचे. बऱ्याच वेळा कसं होतं की बऱ्याच क्वेश्चन मध्ये सत्य नाही, बरोबर नाही, चूक आहे, असत्य कोणतं, अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामुळे नेमका क्वेश्चन काय विचारले याच्यावरती जास्तीत जास्त फोकस असला पाहिजे. शेवटचेच दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळे आपला क्वेश्चन काय विचारला जातो, काय आहे, हे क्वेश्चनवरती जरा जास्त काम करायला तुम्ही सुरुवात करू शकता. पहिला पर्याय काय दिलेला आहे? लोकांनी निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांनी सर्व प्रमुख निर्णय घेतले पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट वन, निवडणुकांनी लोकांना सध्याच्या राज्यकर्त्यांना बदलण्यासाठी एक पर्याय आणि योग्य संधी दिली पाहिजे. थर्ड वन, ही निवड आणि संधी सर्व लोकांना समान आधारावर उपलब्ध असली पाहिजे. लास्ट वन इज दॅट हियर, वरील सर्व विधाने काय आहेत? सत्य आहेत. यापैकी कोणता आन्सर असू शकतो तुम्ही सांगू शकता? आता जर ह्यामध्ये लोकशाहीबद्दल विचारलं तर जवळपास सगळी सेंटेन्स हे आपल्याला पॉझिटिव्हच असले पाहिजेत. काय म्हणता येईल बघा, लोकांनी निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांनी सर्व प्रमुख निर्णय घेतले. साहजिक आहे, लोकांनी निवडून दिलेला राज्यकर्त्यांनी किंवा लोकांनी निवडून दिलेले जे लोक आहेत त्यांनीच महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजेत, बरोबर. निवडणुकांनी लोकांना सध्याच्या राज्यकर्त्यांना बदलण्यासाठी एक पर्याय योग्य संधी दिली पाहिजे. इलेक्शन त्यासाठीच असतं की अपॉर्च्युनिटी ही लोकांना दिली जाते. कशासाठी? जे राज्यकर्ते बदलण्यासाठी 5 वर्ष 4 वर्ष जे काही कालावधीत त्यांनी कार्य केले असतं त्यानंतर योग्य काम करण्यासाठी पर्याय म्हणून त्यांना योग्य संधी दिली पाहिजे. ॲब्सोल्युटली दिस सेंटेन्स ऑल्सो इज राईट. देन नेक्स्ट सेंटेन्स इज हियर, ही निवड आणि संधी सर्व लोकांना समान आधारावर उपलब्ध असते पाहिजे. एक्झॅक्टली समान आधारावर, म्हणजे दिस चॉईस अँड अपॉर्च्युनिटी शुड बी अवेलेबल टू ऑल पीपल अँड इक्वल बेसिस. हे पण सेंटेन्स बरोबर आहे. त्यामुळे आपल्या पर्यायावरून असं दिसते की तिन्ही जर सेंटेन्स बरोबर वाटत असेल तर नक्कीच चौथा पर्याय बरोबर आहे, कारण वरील सर्व विधाने सत्य आहेत. अशा पद्धतीने पेपर सोडताना तुम्हाला 1 बाय 1 जे सेंटेन्स फॉर्ममध्ये दिलेले असतात त्याच्यानुसार पर्याय आपल्याला पाच व्यवस्थितरित्या आत्मपरीक्षण किंवा त्याच्याशी बोलत तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट हियर डी आहे. ठीक आहे. आता डेमोक्रेसी विषयी आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. लोकशाही ही इतर सरकारपेक्षा आपल्या जनतेला त्यांच्या गरजा संवेदनशीलता अधिक जबाबदार असतात. स्वातंत्र्यानंतर अन्न सुरक्षेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे भारताच्या बाबतीत जर विचार केला तर आपण भारताच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण लोकशाही कशी सक्सेस झाली, कोणकोणत्या कारणामुळे सक्सेस झाली याचं जे सेंटेन्स फॉर्ममध्ये आपल्या ह्या गोष्टी विचारण्यात आलेल्या होत्या त्यानुसार हे त्याचे उत्तर आपल्याला काढता येतं. त्यासोबत लोकशाही नेमकी काय करते तर लोकशाही नागरिकांचा सन्मान वाढवते, स्वातंत्र्य बहाल करते, हक्क बहाल करते, त्यासोबत त्यांची कर्तव्य काय ती सुद्धा सांगून देते. म्हणजे फक्त भारताबाबत आपल्या ह्या ठिकाणी विचार करता येतो का तर नक्कीच आहे. पण जेव्हा पर्याय वाचत असताना जर समजा आपण लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जर भारत समोर ठेवला तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याची उत्तरं देताना सोपी जातात. येते लक्षात. तर अशा वेळी हे प्रश्न सोडवताना असताना सेंटेन्स फॉर्ममध्ये नेमकं काय विचारेल त्या दृष्टिकोनातून आपल्याला ते क्वेश्चनचं आन्सर टिक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
According to the most definition, which of the following does a country definitely need to have in order to the a democracy? ठीक है, स्ट्रॅटेजिक वोटिंग, रिकॉल रेफरंडा, सिटीजन असेंब्लीज, पिरियडिक इलेक्शन. बहुतेक वाक्यांनुसार लोकशाही होण्यासाठी देशाला खालीलपैकी कोणते निश्चितपणे आवश्यक आहे? धोरणात्मक मतदार, सार्वमत अथवा किंवा रेफरंडम म्हटलं जातं, किंवा नागरिक संमेलन, किंवा नियतकालिक निवडणुका. जे लोकशाही सक्सेस होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात त्याही आपण बघणार आहोत. तर नेमकं याचं उत्तर काय असू शकतं हे मला तुम्ही चॅट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. ओके, बघा आता धोरणात्मक स्ट्रॅटेजिक वोटिंग, धोरणात्मक मतदान, ठीक आहे, किंवा रिकॉल सक्सेस होण्यासाठी जास्तीत जास्त चांगलं आपल्याला निश्चितपणे आवश्यक आहे असं विचारलंय. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, लोकशाही सक्सेस व्हायची असेल तर नियतकालिक पिरियडिक इलेक्शन, नियमित इलेक्शन होणं अत्यंत गरजेचं असतं. कारण 5 वर्ष एखाद्या रिप्रेझेंटेटिव्हला जर संधी दिली असेल तर त्यानंतर त्यांनी केलेल्या योग्य कामाची दखलगत तुम्ही पुढील 5 वर्ष देऊ शकता, पुढील पिरियड देऊ शकता, किंवा जर तुम्हाला नाही पटलं तर त्या दृष्टिकोन तुम्ही नवीन रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही काय करू शकता, निवडू शकता. याकरिता नियतकालीन निवडणुका ज्या असतात त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात, ज्या की त्या लोकशाही सक्सेस होण्यासाठी किंवा लोकशाही आवश्यक असणारा घटक जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला दिसून येतो. कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत की ते वैशिष्ट्य आहेत की लोकशाहीची किती महत्त्वाची असतात? आपण पाहिलं की नियतकालिक निवडणुका आहेत, कायद्याचे राज्य अत्यंत महत्त्वाचे आहे लोकशाही सक्सेस होण्याकरिता. कायद्यासमोर सर्वजण समान आहेत, सक्रिय नागरिकांच्या सहभागाचं लोकशाही मतदान प्रणाली महत्त्वाचे, अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व महत्त्वाचे आहे, भाषण, अभिव्यक्ती, निवडीचे स्वातंत्र्य आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, स्वतंत्र न्यायपालिका आहे, संघटन स्थापन करण्याचा अधिकार महत्त्वाचा आहे, राजकीय सहिष्णुतेसह लोकशाही शासन महत्त्वाचे आणि सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आहे तोही अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. लोकशाही सक्सेस होण्यासाठी लोकशाही यशस्वीरित्या निर्विवाद वैशिष्ट्यानुसार आपल्याला सक्सेस होत असताना दिसून होते. त्यानुसार ही वैशिष्ट्य आहेत ती अत्यंत महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवायचे, जेणेकरून लोकशाही रिलेटेड जर असे आपले प्रश्न आले तर त्यावरून आपल्याला उत्तरं व्यवस्थितरित्या देता आली पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू मोस्ट पॉलिटिकल सायंटिस्ट विच ऑफ द फॉलोइंग पॉलिटिक्स इज अ डेमोक्रेसी? हा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे, पडून गेले, अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ऑप्शन आहेत इंडिया, इराण, चायना, रशिया. ठीक आहे. बहुतेक राजकीय शास्त्रज्ञांच्या मते खालीलपैकी कोणते राज्य लोकशाही आहे? आता नेमकी राज्य कोणकोणती लोकशाही आहेत, बिगर लोकशाही कोणकोणते आहेत, हुकुमशाह राष्ट्र कोणकोणते आहेत, ह्या गोष्टींची लिस्ट आपल्यासमोर असली पाहिजे. बऱ्याच बुकमध्ये ही आपल्याला अवेलेबल होते आणि जरी तुम्ही करत असाल नसाल तरी सुद्धा एक कॉमन सेन्सने सुद्धा बऱ्याच गोष्टीची किंवा बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येतात. आता लोकशाही म्हटलं की सगळ्यात सक्सेस लोकशाही कुठं दिसून येते? रशिया आहे, चीन आहे, इराण आहे, भारत आहे. जेव्हा आन्सर आपण किंवा जेव्हा वाचत असतो, ऑप्शन जेव्हा वाचत असतो तेव्हा लक्षात आलं की चीनमध्ये हुकुमशाही पद्धत आहे, ठीक आहे, रशियामध्ये सुद्धा लोकशाही आहे हे आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, लोकशाही नाहीये. इराण जर भारत जर असेल तर नक्कीच भारतावरती आपण का टीक करू का? भारतामध्ये इतक्या वर्षापासून गेली 75 वर्षापासून आपण पाहतोय की लोकशाही सक्सेसफुलरित्या रन करत आहात. त्यामुळे अशा वेळी थोडासा फसवा क्वेश्चन येऊ शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही भारताबरोबर बाकी देश असू शकतात, पण त्यावेळी आपण कुठेतरी आपला जो कौल असतो किंवा आपण भारतावरती इतके किंवा आपल्याच देशावरती आपण एवढे 100% शुअर असत नाही, असं करू नका. सुरुवातीलाच आपण जेव्हा अशा काही गोष्टी बघतो, भारत जर असा ऑप्शन आला असेल तर नक्की त्याचं ऑप्शन ते असू शकतं. त्या दृष्टिकोनातून ह्याचा आन्सर आहे ए. ठीक आहे, म्हणजे कुठेतरी त्या ठिकाणी डाऊट न घेता अशा गोष्टी आन्सर करत असताना त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. भारत जर अशा वेळी तुम्हाला विचारलं गेलं असेल तर या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज हॅज पायोनियर्ड एक्सपेरिमेंट विथ डिरेक्ट डेमोक्रेसी ॲट द लोकल लेवल थ्रू पार्टिसिपेटिव्ह बजेटिंग? ठीक आहे, म्यानमार, ब्राझील, स्वीडन, युनायटेड स्टेट्स. काय विचारले नेमकं तर खालीलपैकी कोणत्या देशाने सहभागी अंतरसंकल्पाद्वारे स्थानिक पातळीवर थेट लोकशाहीचे प्रयोग सुरू केले आहेत? बरोबर, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. नेट एक्झामसाठी असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. म्यानमार आहे, ब्राझील आहे, स्वीडन आहे का युनायटेड स्टेट्स आहे की ज्या ठिकाणी सहभागी अर्थसंकल्पाद्वारे सहभागी अर्थसंकल्पाद्वारे स्थानिक पातळीवर थेट
लोकशाहीचे प्रयोग काय केले सुरू करण्यात आलेले होते? गिव्ह मी आन्सर. बरोबर, याचा आन्सर काय असू शकतं? स्वीडन आहे. बरोबर, स्वीडन या ठिकाणी जर पाहिलं तर त्या ठिकाणी सहभागी अर्थसंकल्पाद्वारे स्थानिक पातळीवर थेट लोकशाहीचे प्रयोग सुरू केले होते. डायरेक्ट त्याला म्हटलं तर लोकल लेवल थ्रू पार्टिसिपेटरी बजेटिंग असं म्हटलं जातं. लक्षात ठेवण्याचा विषय आहे. स्वीडनमध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत, जी की स्थानिक स्वराज्य संस्था ही स्वीडनमधील एक जुनी परंपरा आहे आणि मूलभूत संवैधानिक महत्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे तत्व स्वीडनमधील लोकशाही सरकारचा अविभाज्य भाग म्हणून संविधानात समाविष्ट करण्यात आलेलं होतं. म्हणजे स्वीडनमध्ये जर बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेला मान्यता देण्यात आली होती. स्थानिक प्रादेशिक स्तरावर क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या सार्वजनिक सेवांसाठी अतिशय महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आलेला होता. त्या दृष्टिकोनातून लोकशाही नियम असेल, सरकारी स्थानिक सरकार जे असेल ते कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून स्वीडिश जे संसदेने काय केले की 1991 मध्ये एक कायदा केलेला होता जो 92ला अंमलात आणला. ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संपर्क मोठ्या प्रमाणात मोठ्या क्षेत्रावर महत्त्वाचं आहे असं सांगण्यात आलं होतं. आणि त्यामध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकासही असेल असंही सांगण्यात आलेलं होतं. त्या दृष्टिकोनातून स्वीडन जे आहे ते सहभागी अर्थसंकल्पाद्वारे स्थानिक पातळीवर थेट लोकशाहीचे प्रयोग सुरू करण्यात आलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन. Who have found three-dimensional conception of power particularly attractive? या ठिकाणापर्यंत आपण डेमोक्रेसीचे क्वेश्चन पाहिले होते. आता आपण सत्तेचे क्वेश्चन पाहतात. पॉवरची काय विचारण्यात आलेलं आहे की हू हॅव फाउंड थ्री डायमेन्शनल कन्सेप्ट ऑफ पॉवर पर्टिक्युलरली अट्रॅक्टिव्ह? फॅसिस्ट, कन्झर्वेटिव्ह, मार्क्सिस्ट अँड पोस्ट मॉडर्निस्ट अँड लिबरल्स. ठीक आहे. सत्तेची त्रिमितीय संकल्पना वारंवार याच्यावरती प्रश्न विचारला जातो. सत्तेची त्रिमितीय संकल्पना कोणाला विशेषतः आकर्षक वाटली? फॅसिस्ट लोकांना, रूढीवादी, मार्क्सवादी का उत्तर आधुनिकतावादी का उदारमतवादी? बरोबर, सत्तेची त्रिमितीय संकल्पना हा क्वेश्चन ही विचारून झालेल्या प्रिव्हियस PYQ मध्ये होता. नेटच्या एक्झाम मध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. नेमकं काय आहे सत्ता, नेमकी कुणी सांगितलेलं आहे? सत्तेची त्रिमितीय संकल्पना कुणी सांगितली? थ्री डायमेन्शनल कन्सेप्शन ऑफ पॉवर पर्टिक्युलर कुणी अट्रॅक्ट केलेली आहे? तर ही मार्क्सवादी आणि उत्तर आधुनिकतावादी लोक जे आहेत त्यांनी अट्रॅक्ट केलेले दिसून येते. त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट हियर सी आहे. पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चॅट बॉक्समध्ये ही क्वेश्चन आन्सर सिरीज तुमच्यासाठी आहे. जे विद्यार्थी पर्टिक्युलरली 15 जूनसाठी टार्गेट करत आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की तुम्हाला नेटच्या एक्झामसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे. फक्त सेटच्या दृष्टिकोनातून हे क्वेश्चन काढलेले नाही आहेत. नेटलाही दोन्ही बुक्स किंवा दोन्ही नेटचं आणि सेटचं दोन्ही क्वेश्चन प्रिपेअर करून हे क्वेश्चन काढलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून ही सिरीज अत्यंत महत्त्वाची आहे. पाहत राहा, शेवटपर्यंत बघा. अजूनपर्यंत ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल त्यांनी जरूर करा आणि कमेंट जरूर करा. चॅट बॉक्समध्ये ज्या आन्सरची तुम्हाला क्वेश्चनचे जे आन्सर सांगण्यात येतात ती जरूर देण्याचा प्रयत्न करा. नक्की सेशन कसं वाटलं हे सुद्धा सांगायला विसरू नका. ठीक आहे. तर यानुसार आपण सत्तेची त्रिमितीय संकल्पना जी आहे ती मार्क्सिस्ट आणि उत्तर आधुनिकवादी लोकांनी मांडलेली दिसून येते. पुढचा प्रश्न आहे, हू अमंग द फॉलोइंग हॅज ऑफर्ड अ थ्री डायमेन्शनल कन्सेप्शन ऑफ पॉवर? आता ही नेमकी कन्सेप्ट नेमकी कुणी मांडली? बरोबर, जे पहिले कुणाला पर्टिक्युलर अट्रॅक्ट करतो हे आपण सांगितलं, पण आता ही नेमकी खालीलपैकी शक्तीची किंवा सत्तेची त्रिमितीय संकल्पना नेमकी कोणी मांडली? ब्रायन बॅरी, पीटर ब्रॉकच, एस बराटीची, जेवेंटा आणि स्टीवन लुकास. आता ह्यामध्ये बघितलं तर तुम्हाला मार्क्सवादी कन्सेप्ट किंवा नव उत्तर आधुनिकतावादी लोकांनी मांडलेली दिसून येते. त्यानुसार जेव्हा आपण मार्क्सवादी कोण आहेत का किंवा उत्तर आधुनिकवादी जे थिंकर्स आहेत का त्यानुसार या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकतो. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. नक्कीच अतिशय चांगला प्रश्न आहे हा की सत्तेची त्रिमितीय संकल्पना आकर्षक कोणाला नेमकी वाटली? तर मार्क्सवाद्यांनी, नव उत्तर आधुनिकतावाद यांना वाटली. मात्र ही नेमकी कन्सेप्ट कुणी मांडली? तर ही नेमकी कन्सेप्ट स्टीवन लुकास यांनी मांडलेली दिसून येते. त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट हियर डी आहे. ठीक आहे. आता पॉवर विषयी जे आपण म्हटलं की स्टीवन लुकास यांनी 3 आयाम ओळखणारी एक चौकट विकसित केली होती. पहिले जे 2 आहेत ते शक्तीच्या विचार पक्षामधील परस्पर विरोधी हितसंबंधाशी संबंधित असलेलं सांगितलं होतं. त्यासोबतच जे तिसरं डायमेन्शन आहे ते काय म्हणतं, ज्याच्याकडे सत्ता आहे ते इतरांची इच्छा आणि इच्छा असते त्या इच्छांना आकार देऊन त्या हितसंबंधांचे संघर्ष
कसे टाळता येईल हे पाहतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा राजकीय आणि सामाजिक सिद्धांतकार म्हणून स्टीव्हन लुकास यांनी सत्तेची संकल्पना मांडलेली आहे. त्यांनी त्याला परिणाम असं म्हटलेलं आहे. सत्तेचे हे परिमाण किंवा चेहऱ्याचा दृष्टिकोन त्यांनी सांगितलेला आहे, जे की सत्तेच्या सिद्धांताकडे त्याने वैचारिक विश्लेषण म्हणून त्याकडे पाहिलं आणि त्यांनीच ते 3 डायमेन्शन ही मांडलेलं आपल्याला दिसून येतं. जेव्हा सत्तेबाबत 3 डायमेन्शन बाबत विचारण्यात येईल तेव्हा स्टीव्हन लुकास हा जो काही विचारवंत आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्टली मॅच्ड. ठीक आहे. मिकेल फुकॉल्ट पॉवर एज कॅपिलरी, कार्ल मार्क्स पॉवर एज अ मीन्स ऑफ एक्सप्लॉयटेशन, अना अरेंट पॉवर एज अ कलेक्टिव्ह वर्क, स्टीव्हन लुकास पॉवर एज अ मीन्स ऑफ रिप्रेशन. ठीक आहे. प्रश्न काय विचारण्यात आलेला आपल्याला, खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही. विचारले काय, त्याच्यावरती जास्त फोकस करायचे. जुळत नाही असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे, जुळते असं विचारलं किंवा आहे असं नाही. आता बऱ्याच वेळा असं वाटतं की कार्ल मार्क्स 33 शोधण्याचे साधन म्हणून आपण पटकन ह्या ठिकाणी क्लिक करून काय करतो की टिक करून आन्सर आपण हे करतो. पण अशा वेळी आपण काय करायचं की हे जे काय म्हणतात ते, अशा वेळी आपण काय म्हणतो की जे आपल्या समोर दिसते की आपण पटकन घाईच्या ओघामध्ये आपण बघतो की नाही, कार्ल मार्क्स आपल्याला माहिती आहे, त्यांनी शक्ती शोषणाचे साधन म्हणून मांडलेलं आहे किंवा एक्सप्लॉयटेशन त्याने सांगितलेलं आहे, पॉवर मीन्स ऑफ एक्सप्लॉयटेशन म्हटलं. अशा वेळी आपण पटकन आन्सरला टिक करून आन्सर बऱ्याच वेळा चुकण्याची शक्यता वाढवून ठेवतो. एक मार्क आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रश्न नेमका काय विचारण्यात आला त्याच्यावरती जास्त फोकस करायचा. प्रश्न नेमका काय आहे याच्यावरती जास्त फोकस केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की विचारलंय काय नेमकं. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं की मागचाच क्वेश्चन आपल्याला स्टीव्हन लुकास रिलेटेड होता. त्यांनी नेमकं काय सांगितलेलं की जे सत्ता जे आहे ते 3 डायमेन्शनमध्ये सांगितलेलं, सत्ता कशी जास्त उपयुक्त आहे त्या गोष्टी सांगितलेल्या होता. अना अरेंट ह्या सामूहिक कार्यात हेही म्हणतात, त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. आता शक्ती किंवा पॉवर इज अ कॅपिलरी म्हणून त्याच्याकडे पाहिलं, पॉवर इज कॅपिलरी म्हणजे त्याचं हे झालं पाहिजे, म्हणजे पॉवर अशी विस्तारित झाली पाहिजे असं त्याचा अर्थ होतो कॅपिलरी फॉर्ममध्ये, केशिका म्हणून. ठीक आहे. आत्ताच आपण स्टीव्हन लुकाचा बघितलं तेव्हा त्यांनी सत्तेविषयी पॉझिटिव्ह थिंकिंग केलं का निगेटिव्ह, नक्कीच पॉझिटिव्ह थिंकिंग केलं. त्यांनी रिप्रेशन म्हणून कुठेतरी सत्तेचा उल्लेख केलेला का नव्हता. सत्ता म्हणून त्यांनी नेमकं काय सांगितलं की 3 डायमेन्शन सांगितलेलं होतं. फर्स्ट डायमेन्शन नेमकं आता बघितलं आपण की परस्पर विरोधी हितसंबंधाशी संबंधित आहे. दुसरं जे बाकीचे पहिलं दुसरं त्या रिलेटेड आहे. तिसरं जे आहे ते इतरांच्या इच्छांना आकार देऊन हितसंबंधाचे संघर्ष कसे टाळता येईल हे बघितलं. म्हणजे संघर्ष टाळण्यावर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पॉझिटिव्हली बघता येतात. मात्र या ठिकाणी आपल्या दडपशाहीचे साधन म्हणून सांगितलेलं आहे का नाही, म्हणून ही जोड जी आहे ते जुळत नसताना दिसून येते. म्हणून ह्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट हिअर डी. म्हणजे आपल्या पुढच्या मागच्या आन्सरचा किंवा पुढच्या मागच्या क्वेश्चनचा रेफरन्स घेऊन सुद्धा एक्झाम हॉलमध्ये आपल्याला येणाऱ्या एक्झामचे जे क्वेश्चन आहेत ते सुद्धा नीटपणे टॅकल करता येतात. तो सुद्धा विचार करण्याची आपल्याला सवय लावून घ्या, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये प्रत्येक क्वेश्चनचा जो मार्क आहे तो तुम्हाला व्यवस्थितरित्या मिळत जाईल. असे जर क्वेश्चन तुम्ही सोडवत गेले तर नक्कीच तुम्हाला 70+ म्हणजे 100 क्वेश्चन असतात तर 70+ क्वेश्चन बरोबर यायला काही हरकत नाही. सगळेच अभ्यास करतात असं नाही. ज्या काही अशा स्मार्ट गोष्टी आहेत त्या टेक्निक जर तुम्ही अप्लाय करत गेलात तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळून जातील. यासाठीचाच हा आपला प्रयत्न आहे, जे की आपण ह्या पद्धतीचे सेशन्स आपण घेत आहोत. तुमच्यासाठी नवीन चांगला क्रॅश कोर्स सुद्धा मी घेऊन येत आहोत, जे की शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही 4000 भरून सुद्धा तुम्ही पुढे हा क्रॅश कोर्स जॉईन करू शकता. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत जे की पुढच्या वर्षीसाठी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा कोर्स आहे, म्हणजे कंप्लीट कोर्स आहे जो 8000 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, which one of the following thinkers stressed and productive dimension of power? Foucault, Mill, Marx, Loswell. खालीलपैकी कोणत्या विचारवंताने सत्तेच्या उत्पादक परिमाणावरती भर दिलेला होता? फुकॉल्ट आहे, मिल आहे, मार्क्स आहे, लॉसवेल आहे. कुणी दिलेला होता? फुकॉल्ट, मिल, मार्क्स या लॉसवेलने. ठीक आहे. तर याचा आपण बघू शकतो की मार्क्सने सत्तेच्या परिमाणावर दिलेला होता का किंवा लॉसवेल यांनी दिलेला होता का, याचा आन्सर काय असू शकतं? बरोबर. याचा आन्सर जे आहे आन्सर इज दॅट हिअर ए. कशावरून आपण म्हणू शकतो तर सत्तेचा उत्पादक परिणाम काय, का कसा भर दिला. जो आपण आता पाहिलं की लुकास जो होता त्यांनी 3 डायमेन्शन ऑफ पॉवर सांगितलं होतं, त्याच पद्धतीने आपल्याला मिशेल फुकॉल्ट यांनी सुद्धा सत्तेवर विस्तृतपणे लिहिलेलं दिसून होतं. त्यांनी एक चौथा आयाम सांगितलं होतं, जे की
पहिले जे 3 आयाम मांडलेले होते लुकासने त्याच्यामध्ये कुठेतरी ते असहमत असताना दिसून होतो आणि जे चौथं डायमेन्शन जे त्यांनी मांडलेलं होतं महत्वाचं ते वादग्रस्त चौथा आहे म्हणून त्यांनी शीर्षक दिलेलं होतं जे की त्याला कंटिन्युअस असं म्हटलेलं आहे. संघर्ष असेल तर 3 आयाम शक्तीला दडपशाही म्हणून पाहतात. एका पक्षाचे दुसऱ्या पक्षात कसे विमीचे मिळू शकतात याचा शोध हे संघर्ष दडपून टाकणे, पसंतीला आकार देणे या गोष्टी ज्या आपल्याला लुकासने सांगितल्या होत्या त्याच्या उलट फुकल्ट यांनी काय सांगितलं तर सत्तेला उत्पादक म्हणून कसं पाहता येईल, सत्तेद्वारे संस्कृती कशी निर्माण करता येईल, समाज निर्माण करणाऱ्या अधिक महत्त्वाच्या गोष्टीपैकी एक व्यक्ती म्हणून विषय म्हणतात. म्हणजे समाज लोकांना कशी भूमिका प्रदान करतात, श्रद्धामध्ये कशा गोष्टी शिकवून ठेवतात, सांस्कृतिक ज्ञान हस्तांतरित करून लोकांच्या वर्तनावर कसे लक्ष ठेवतात या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जास्तीत जास्त फुकल्ट यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून फुकल्ट जे आहे ते चौथा स्तंभ किंवा चौथा जे वादग्रस्त स्तंभ आहे तो मांडलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे In which type of democracy the people are considered as an end and state as means? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की लिबरल, प्लुरलिस्ट अँड सोशलिस्ट कोणत्या प्रकारच्या लोकशाहीमध्ये जनतेला ध्येय आणि राज्याला साधन मानले जाते. कोणत्या प्रकारच्या लोकशाहीमध्ये ओके जनता ही नेमकी ध्येय किंवा राज्याला साधन मानले जाते. उदारमतवादी, बहुलवादी, अभिजातवादी का सोशलिस्ट. उत्तर देण्याचा प्रयत्न करा की कोणत्या प्रकारच्या लोकशाहीमध्ये जनतेला ध्येय जनता महत्वाची आणि राज्य साधन म्हणून म्हटलं जातं किंवा एंड काय म्हणतात ते मीन्स जे आहे ते स्टेट असेल आणि एंड असेल ते जनता असेल किंवा पीपल असेल. कोणत्या उदारमतवादी, बहुलवादी, अभिजातवादी का समाजवादी. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. नक्की याचं उत्तर सोपं आहे. थोडंसं कन्फ्युजिंग वाटेल. समाजवादी आणि उदारमतवादीमध्ये थोडंसं कन्फ्युजन असेल पण अजून विचार करा समाजवादीमध्ये जरी लोकांना ध्येय मानलं जातं राज्याला साधन मानले जाते का हा प्रश्न महत्त्वाचा राहतो. उत्तर याचं आहे उदारमतवादी. उदारमतवादी म्हणजे नेमकं काय केलं जातं तर उदारमतवादी लोकशाही एक राजकीय व्यवस्था म्हणून पाहिली जाते. ज्या ठिकाणी लोकशाही राजकीय सहभाग असतो वैयक्तिक हक्काने ती परिभाषित केली जाते. या ठिकाणी राज्याला साधन मानलं जातं, व्यक्तीला साधन मानलं जातं. बरोबर. वैयक्तिक हक्कांना बळकटी देण्याचा जास्त प्रयत्न केला जातो. त्यांच्या कृतीसाठी जबाबदार असणाऱ्या संस्थांचा जास्त प्रयत्न केला जातो. मुख्य तत्वामध्ये काय आहे जेव्हा उदारमतवाद आपण पाहतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं काय तर व्यक्तीला जास्त महत्त्व जातं. व्यक्तिवाद, आर्थिक स्वातंत्र्य, सहिष्णुता यांचा जास्त समावेश असलेला दिसून येतो. म्हणून उदारमतवादी लोकशाहीमध्ये लोकांना एक ध्येय मानलं जाते आणि राज्य हे काय केलं जातं साधन मानलं जातं. म्हणजे लोकशाहीला उदारमतवादी लोकशाहीचा एक पैलू म्हणून पाहिले जाऊ शकते. त्यासोबतच थेट लोकशाहीची काटेकोरपणे प्रतिनिधित्व करणारी म्हणून संस्था सुद्धा पाहिलं जातं. म्हणून आपल्याला पाहायला मिळतं जे की जनतेला ध्येय राज्याला साधन मानलं जाणारं जो काही प्रकार आहे लोकशाही तो उदारमतवादी असलेला दिसून येतो. अशा पद्धतीने आपण अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन पाहत आहोत. पुढचा क्वेश्चन असा आहे की नेमकी लिबर्टी मीन्स ओके लिबर्टी मीन्स म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय तर फ्रीडम टू डू लाईक वॉट एव्हर लाईक बी absence of restraincy, presence of opportunity to achieve the fullest development of personality and last one is that here power to do anything. ठीक आहे. तर स्वातंत्र्य म्हणजे काय सरळ प्रश्न आपल्याला विचारता येईल की काहीही करायचे स्वातंत्र्य, निर्बंधाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य का व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास साधण्यासाठी संधीची उपस्थिती म्हणजे स्वातंत्र्य किंवा काहीही करण्याची शक्ती किंवा काहीही करण्याची सत्ता असणं म्हणजे स्वातंत्र्य. काही वेळ तुम्हाला देण्यात येईल की जेणेकरून तुम्ही आन्सर चॅट बॉक्समध्ये देऊ शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्य असं वाटतं हा क्वेश्चन नेटच्या एक्झामसाठी येऊन गेलेला आहे. नेमकं जर आपण म्हटलं की स्वातंत्र्यामध्ये नेमकं विचारच काय जर समजा चारही ऑप्शन्स बघितले तरी आपल्याला ते सारखेच वाटायला लागतात की स्वातंत्र्य म्हणजे जवळपास काही करण्याचे स्वातंत्र्य पाहिजे किंवा निर्बंधाचा अभाव म्हणजे रिस्ट्रिक्शन नसणे, निर्बंध नसणे त्याचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य का काही करण्याची शक्ती म्हणजे स्वातंत्र्य हे सुद्धा आपल्याला बरोबर वाटायला लागतं. चारही पर्याय सेम वाटायला लागतो पण जास्तीत जास्त जे स्वातंत्र्याच्या समोर जाणार असेल जवळ जाणार असेल त्याचा आपल्याला जास्त विचार करावा लागतो. आणि एक वेळ असंही अशा वेळी जेव्हा आपल्याला कन्फ्युजन होतं त्यावेळी जास्तीत जास्त काय विचार करायचं की नेमकं जास्तीत जास्त जो आदर्श आयडियल
जी स्टेटमेंट असतं त्याला शक्यतो क्लिक करण्याचा प्रयत्न करायचा आणि ते आन्सर असतं. आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं, व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास साधण्यासाठी संधीची उपस्थिती किंवा प्रेझेन्स ऑफ अपॉर्च्युनिटी टू अचीव द फुलेस्ट डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी असं जेव्हा असेल किंवा जास्तीत जास्त चांगलं काहीतरी दिलेलं असेल स्टेटमेंट, तर ते शक्यतो त्याचं आन्सर असतं. एक ही हिंट आहे परीक्षे दृष्टिकोनातून, ही शेवटीच आपल्याला वापरायची आहे. जर उत्तर प्रॉपरली परफेक्ट माहिती असेल तर क्लिक करायला काहीच हरकत नाही. मात्र जेव्हा असं कन्फ्युजन वाटतं, तेव्हा ज्या काही आयडियल गोष्टी अशा वाटतात तेव्हा ते आन्सर असतं. ठीक आहे, त्यामुळे त्याचं आन्सर आहे, आन्सर इज दॅट हिअर सी. ठीक आहे, तर हे स्वातंत्र्य काय व्याख्या करण्यात आलेली आहे की स्वातंत्र्याची व्याख्या म्हणजे एखाद्या जे हवे ते करण्याचे स्वातंत्र्य किंवा एखाद्या कामाचे मूल्य समजून घेण्याची सकारात्मक शक्ती असं करता येते. आधुनिक राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी स्वातंत्र्याची व्यक्ती म्हणजे एखाद्याची जीवनशैली, जीच लाईफ म्हटलं जातं, एखाद्याचं वर्तन, राजकीय विचारावर अधिकाराने लादलेले नियंत्रण किंवा दडपशाही निर्बंधापासून समाजात मुक्त असण्याची अवस्था असा स्वातंत्र्याचा अर्थ लावला जातो. मात्र काहीतरी करण्याचं स्वातंत्र्य असते. व्यक्तिमत्वाचा विकास करणं किंवा संधींची उपलब्ध करून देणं म्हणजे जास्तीत जास्त स्वातंत्र्य असणं असं म्हटलं जातं. त्यामुळे त्याचा आन्सर आहे सी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन हिअर इज दॅट. आता हा प्रश्न आपल्याला पहा अत्यंत महत्त्वाचे आहे. असे क्वेश्चन नेटच्या एक्झामसाठी फार विचारले जातात. आपल्या एक्झामसाठी सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. लिस्ट फर्स्ट दिली जाते, लिस्ट सेकंड दिली जाते आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं असतं, ऑप्शन्स निवडायचे असतात. ठीक आहे, आता फ्रीडम मराठीमध्ये बघूया. स्वातंत्र्य दिले, सहिष्णुता दिले, सकारात्मक स्वातंत्र्य दिले, नकारात्मक स्वातंत्र्य दिले आणि त्यानुसार आपल्या सूची सेकंडमध्ये काय दिले तर सुसंवाद, सामाजिक स्थिरतेसाठी एक आवश्यक पुरवठ, इच्छाशक्तीची मालमत्ता किंवा प्रॉपर्टी ऑफ विल असं म्हटलेलं आहे, किंवा किमान स्थिती मिनिमल स्टेट ह्याचा अर्थ काय होतो, किमान राज्याचा हस्तक्षेप किमान, आणि बिंग ऑन्स ओनर म्हणजे स्वतःचा स्वामी असणे. म्हणजे सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय आणि नेमकं नकारात्मक काय किंवा सहिष्णुता काय याबाबत हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आपण बघू शकतो, ह्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकता तुम्ही. बर, हां, आता जर समजा यामध्ये एक जर तुम्हाला व्यवस्थित ऑप्शन आला तर त्याचं उत्तर तुम्हाला नीट सांगता येईल. आता बघा, राज्याचा सहभाग कसा असणं हे एक महत्त्वाचं असतं. राज्याचा सहभाग कमीत कमी असणं किंवा किमान असणं. नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये त्याची कन्सेप्ट येत असते. सकारात्मक स्वातंत्र्यामध्ये काय असतं की स्वतःचा स्वामी किंवा बिंग ओन मास्टर म्हटलं जातं. नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये राज्याचा जो रोल असतो, नकारात्मक स्वातंत्र्य राज्याचा रोल असतो तो काय असतो, कमी असतो किंवा किमान असतो. या एका ह्याच्यावरून जर आपण बघितलं तर डीचं जर समजा नकारात्मक स्वातंत्र्य जर विचार केला, डीला जर 3 मध्ये कोणकोणते ऑप्शन येतात ते आपण पाहू शकतो. आता हे थोडंसं इकडं घ्यायचं आहे, सॉरी, ए बी सी डी असे ऑप्शन्स आहेत, बरोबर. मग हे जर समजा ए बी सी डी बघितलं, सीला जर आपण किंवा डी बघा, नकारात्मक स्वातंत्र्य जर आपण विचार केला तर आपण काय म्हणतो, किमान राज्याचा हस्तक्षेप असेल. तर डीला आपण जर 3 पाहिलं तर एकाच ऑप्शनमध्ये आपल्याला डीला 3 असलेलं दिसून, म्हणजे इतकं सोपं हे आपल्याला ह्या पद्धतीचे प्रश्न सोडवता येतात आणि हे हक्काचे मार्क्स असतात. थोडंसं टेक्निकली जर तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेतलं आणि कुठल्या ऑप्शनला कुठलं काय असू शकतं एक जर व्यवस्थित आलं तर या प्रश्नाचा हमखास मार्क्स जे आहे ते तुम्हाला मिळू शकतात. तर यावरून तुम्ही लक्षात घेता की नकारात्मक स्वातंत्र्य आपण म्हटलं की किमान राज्याचा हस्तक्षेप असते, किंवा सकारात्मक स्वातंत्र्य जरी म्हटलं, सकारात्मक स्वातंत्र्य ह्याचा अर्थ काय होतो की स्वतःचा स्वामी असणं. ठीक आहे, ते जर आपण पाहिलं तर सीला 4 बरोबर ह्या ठिकाणी आहे. ठीक आहे, स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय सांगितलं, स्वातंत्र्य म्हणजे इच्छाशक्ती किंवा प्रॉपर्टी ऑफ विल, जे काय करायचे ते त्याच्यावरती आपलं स्वामित्व असणं ते प्रॉपर्टी ऑफ विल म्हणतात. आणि सहिष्णुता म्हणजे सुसंवाद आणि सामाजिक स्थितीसाठी एक आवश्यक पुरवठ. ठीक आहे, यावरून या प्रश्नाचं आन्सर आहे, आन्सर इज दॅट हिअर बी आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या व्यवस्थित की नेमकी हे कशा पद्धतीने ह्या प्रश्नांची आपलं उत्तरं देणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य, ते आत्ताच म्हणलं की नकारात्मक स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्य हे वेगवेगळे आहेत. म्हणजे जेव्हा सकारात्मक स्वातंत्र्य बघितलं जातं तेव्हा तो व्यक्तीच्या स्वातंत्र्याशी संबंधित असते आणि नकारात्मक स्वातंत्र्य हे हस्तक्षेप न करण्याच्या
क्षेत्राशी संबंधित असते, म्हणजे व्यक्तीच्या जीवनाच्या क्षेत्राशी संबंधित आहे, ज्याचे उल्लंघन केले जाऊ नये. म्हणजे राज्याचा जो रोल आहे त्यामध्ये किमान असतो, कमीत कमी राज्याचा रोल किंवा एकंदरीत नसला तरी चालेल अशा पद्धतीने नकारात्मक स्वातंत्र्य या कन्सेप्टकडे पाहिलं जातं. त्यामुळे त्याचा आन्सर आपण पाहिलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग थिंकर सेट टू द पॉझिटिव्ह कन्सेप्ट ऑफ लिबर्टी. परत तसंच आलेलं आहे, पण जे बघितलं सकारात्मक स्वातंत्र्य नकारात्मक स्वातंत्र्य त्याबद्दल हा प्रश्न आहे की स्वातंत्र्याच्या सकारात्मक संकल्पनेबद्दल खालीलपैकी कोणत्या विचारवंताने म्हटलेले आहे. कार्ल मार्क्स, टी.एच. ग्रीन, अरिस्टॉटल या डार्विन. तर अशा पद्धतीने आपल्याला जे पॉझिटिव्ह लिबर्टी आहे, निगेटिव्ह लिबर्टी याबाबतचे जे महत्त्वाचे थिंकर्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे की नेमकी कोणकोणते थिंकर कोणकोणत्या कन्सेप्ट मांडतात. ठीक आहे, तर पॉझिटिव्हमध्ये कोण आहे, निगेटिव्हमध्ये कोण आहे ते आपण पाहणारच आहोत. तर सद्यस्थितीमध्ये आपल्या ह्या ठिकाणी विचारलेलं आहे की पॉझिटिव्ह लिबर्टीचं कोण हे करतं, कोण कुठला विचारवंत फॉलो करतो, कोण म्हणतं वगैरे असं आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर टी.एच. ग्रीन जे आहे ते पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह लिबर्टीविषयी बोलताना दिसून येतं. आता बघा पॉझिटिव्ह लिबर्टीविषयी नेमकं कोण कोण बोलतं. जीन जॅक रुसो आहे, बरोबर, रुसो आहे, कांट आहे, ग्रीन आहे. सरळ सरळ लक्षात ठेवायचं, तोंडपाठच करा की पॉझिटिव्ह लिबर्टी म्हटली की हे 3 लक्षात असू देत. ह्याच्या व्यतिरिक्त जरी कुणी आले तरी किमान हे 3 तरी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. जे की पॉझिटिव्ह लिबर्टी म्हणजे आपण म्हटलं की स्वातंत्र्याबद्दल बोलतात किंवा आपल्याला काहीतरी करण्याची शक्ती किंवा आनंद घेण्याची सकारात्मक क्षमता असणे, इतरांसोबत जे सामायिक करतात ते उपभोगण्याचा खऱ्या स्वातंत्र्याचा आदर्श म्हटलं जातं. मानवी समाजातील सर्व सदस्यांना स्वतःचा सर्वोत्तम वापर करण्याचा जो काही समान अधिकार आहे तो प्रदान केला जातो. या दृष्टिकोनातून रुसो, कांट आणि टी.एच. ग्रीन यांनी पॉझिटिव्ह लिबर्टी ही कन्सेप्ट मांडलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, हू फ्रॉम अमंग द फॉलोइंग बिलीव्ह दॅट निगेटिव्ह लिबर्टी इज सुपिरियर टू पॉझिटिव्ह लिबर्टी. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा, प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे की खालीलपैकी असा कोणताचा असा विश्वास होता की नकारात्मक स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य जरी महत्त्वाचं असलं तरी सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा ते किती श्रेष्ठ आहे हे कुठल्या विचारवंताने सांगितलेलं आहे. जे.एस. मिल आहे, इसाया बर्लिन आहे, टी.एच. ग्रीन आहे का अर्नेस्ट बार्कर आहे. आता ह्यामध्ये आपण नकारात्मक स्वातंत्र्याचे विचारवंत कोण, नकारात्मक स्वातंत्र्याचे विचारवंत कोण हे आपल्याला पक्का माहिती असले पाहिजे. त्यावरून आपल्याला नेमकं नकारात्मक स्वातंत्र्य हे महत्त्वाचं आहे, नकारात्मक स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा कसं श्रेष्ठ आहे हे जे सांगणारे थिंकर आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याचा आन्सर आहे इसाया बर्लिन. इसाया बर्लिनने सांगितलेलं आहे की नकारात्मक स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कसं आहे ते पाहू आपण. इसाया बर्लिन द कन्सेप्ट ऑफ टू कन्सेप्ट ऑफ लिबर्टीमध्ये त्यांनी सकारात्मक आणि नकारात्मक स्वातंत्र्यामधील फरक स्पष्ट केले. हे सुद्धा आपण त्याचं बुक लक्षात ठेवतो की नेमकं त्यानं कशामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, कशामध्ये त्यांनी फरक स्पष्ट केलेला आहे हेही तितकंच महत्त्व आहे. त्यांनी स्वातंत्र्याच्या 2 संकल्पना मांडलेल्या आहेत, त्यामध्ये एक प्रमुख योगदान म्हणून मानलं जातं. नकारात्मक स्वातंत्र्य जे आहे ते व्यक्तीच्या राज्याच्या हस्तक्षेपाशिवाय उपभोगण्याची परवानगी दिली पाहिजे. सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे जे राज्य आवश्यकतेनुसार अधिक स्वातंत्र्याच्या नावाखाली काही स्वातंत्र्यावर मर्यादा घालणारे नियम लादून परवानगी देते. नकारात्मक स्वातंत्र्याचा अर्थ असा होतो की आम्हाला किमान रोल असावा, म्हणजे राज्याचा हस्तक्षेप नसावा किंवा किमान असावा. मात्र सकारात्मक स्वातंत्र्यामध्ये राज्याच्या आवश्यकतेनुसार अधिक स्वातंत्र्याच्या नावाखाली किंवा राज्य आपल्याला बरेच स्वातंत्र्य देईल या नावाखाली काही मर्यादा घालून राज्य काय करते, काही नियम घालू शकते. यामधील फरक करण्याचा प्रयत्न जो आहे तो इसाया बर्लिनने केला आणि त्यामध्येच त्यांनी नकारात्मक स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा कसं श्रेष्ठ आहे हे पटवून दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इसाया बर्लिन हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, इथपर्यंत कुणाला काही शंका नसावी असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थोडंसं फास्ट वाटत असलं तरी सुद्धा तुमच्या कानावरून जावं व्यवस्थित किंवा याची सवय व्हावी यासाठी केलेलं आहे. कारण का जितकं तुम्ही पटपट ग्रास्प कराल त्याचा तुम्हाला जास्त एक्झामसाठी फायदा होईल. जेवढे जास्त क्वेश्चन तुमच्या कानावरून जातील. तरीही या व्यतिरिक्त काही शंका असतील तरी सुद्धा विचारू शकता. आणि होप अशा आहेत की तुम्ही रोजच्या रोज प्रश्न सोडवत असाल, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत असाल. माझे विद्यार्थी आहात तर नक्कीच तुमचा 70 क्वेश्चनच्या आत नक्कीच तुमचा स्कोर अजिबात येता कामा नये. कारण रोजच्या रोज आपण क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस करत आहात. सेशन्स आपले सगळे तुम्ही पाहत आहात. MCQ सेशन आत्तापर्यंत तुम्ही पाहिले. शेवटचे काही दिवस राहिलेत तर कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता, कोणत्याही प्रकारचं प्रेशर न घेता त्या पद्धतीने अभ्यास करणं अपेक्षित
आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने विचारण्यात आलेला आहे की द आयडिया ऑफ टू कन्सेप्ट्स ऑफ लिबर्टी वॉज पुट फोर्थ बाय. ठीक आहे. की स्वातंत्र्याच्या ज्या काही दोन संकल्पनांची जी काय आयडिया मांडलेली होती ती नेमकी कुणी मांडली? जॉन स्टुअर्ट मिल, इसाया बर्लिन, हेरोल्ड लॉस्की का जॉन लॉक? याचा आन्सर तुम्ही देणं अपेक्षित आहे, जे की आपण एक्सप्लेनेशन आत्ताच पाहिलेलं आहे. ठीक आहे. बरोबर. आत्ताच आपण पाहिले की नेमके सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्याचा फरक कोणी केला आणि त्यानुसार जे दोन संकल्पना मांडलेत त्या नेमक्या कुणी मांडलेत? तर त्या इसाया बर्लिननं मांडलेल्या आहेत, जे की आपण आत्ताच मागच्या क्वेश्चनमध्ये आपण पाहिलेलं होतं. हे नेमके जे कन्सेप्ट आहेत लिबर्टीच्या लक्षात प्रॉपर ठेवा की नेमकं इसाया बर्लिन त्या रिलेटेड आहे, ग्रीन त्या रिलेटेड आहे, रुसो पण आहे, कांट आहे. मग ते पॉझिटिव्ह लिबर्टी काय, निगेटिव्ह लिबर्टी काय, ही लिबर्टी व्यवस्थित जर तुम्ही लक्षात ठेवली तर त्या रिलेटेड येणारे प्रश्न तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या सोडवता येतील आणि त्याचे मार्क्स तुम्हाला घेता येतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, आता हे मी सांगितल्याप्रमाणे की नेमकं कुणी नकारात्मक स्वातंत्र्य किंवा सकारात्मक स्वातंत्र्य मांडलेलं आहे. द निगेटिव्ह थेअरी ऑफ लिबर्टी वॉज ॲडव्होकेटेड बाय. ठीक आहे. स्वातंत्र्याचा नकारात्मक सिद्धांत खालील व्यक्तींनी मांडला. कुणी मांडला? जॉन स्टुअर्ट मिल, टी.एच. ग्रीन, अरिस्टॉटल या कार्ल प्रॉपर. तर आता आपल्याला निगेटिव्ह लिबर्टीचे नेमके कोणते थिंकर आहेत ते सुद्धा बघायचे. आता तुम्ही सांगू शकता की नेमकी जी स्वातंत्र्याच्या निगेटिव्ह किंवा नकारात्मक सिद्धांत आहे, निगेटिव्ह थेअरी ऑफ लिबर्टीची आहे, ती नेमकी कुणी ॲडव्होकेट केलेली आहे. ठीक आहे. तर आता टी.एच. ग्रीन तर आपण बघितलं की ग्रीन पॉझिटिव्ह लिबर्टीविषयी सांगतात. अरिस्टॉटल स्वातंत्र्याविषयी जास्त बोलत नाही. कार्ल प्रॉपर आणि जॉन स्टुअर्ट मिल विषयी माहिती नाही. मात्र जेव्हा आपण निगेटिव्ह लिबर्टीचे जे थिंकर्स बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की जॉन स्टुअर्ट मिल जे आहे त्यांनी निगेटिव्ह लिबर्टी किंवा निगेटिव्ह थेअरी ऑफ लिबर्टी ॲडव्होकेट केलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट हिअर ए. ठीक आहे. आता निगेटिव्ह लिबर्टी आपण ज्या पद्धतीने म्हणतो, इसाया बर्लिन आहे. ओके. बर्लिन, हॉब्स आणि मिल. मगाशी आपण तिकडे बघितलं पॉझिटिव्ह लिबर्टीमध्ये जेव्हा आपण पाहिलं तेव्हा कोण होते? रुसो होते आणि ह्या ठिकाणी हॉब्स आलेले. ठीक आहे. मग निगेटिव्ह लिबर्टीमध्ये कोण आहे? इसाया बर्लिन आहे, हॉब्स आहे आणि मिल आहे. जरी इसाया बर्लिन दोन्हीमध्ये तत्व म्हणजे फरक करत असले, पॉझिटिव्ह लिबर्टी निगेटिव्ह लिबर्टी डिफरेन्शिएट करत असले तरी सुद्धा त्यांनी जास्त निगेटिव्ह लिबर्टी कशी श्रेष्ठ आहे हे समजून सांगितलेलं आहे. सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा नकारात्मक स्वातंत्र्यावरती त्यांनी जास्त भर दिला आहे. त्यामुळे इसाया बर्लिन आपल्या नकारात्मक स्वातंत्र्यामध्ये असलेले दिसून येतात. त्याच पद्धतीने जे जॉन स्टुअर्ट मिल यांनी सुद्धा स्वातंत्र्याची संकल्पना मांडलेली आहेत. त्यांनी सुद्धा निगेटिव्ह लिबर्टी याचा अर्थ की किमान स्टेट रोल असला पाहिजे की व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा राज्याचा रोल हा किती असला पाहिजे, तर किमान असला पाहिजे किंवा असलाच नाही पाहिजे. कारण की व्यक्तीला त्याचं स्वतःचं हित कळतं, त्याला जगणं कसं हे कळतं, सर्वोत्तम गोष्टी कळतात. तर अशावेळी राज्याचा हस्तक्षेप असता कामा नये असं आपल्याला निगेटिव्ह लिबर्टीवाले जे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे याचा आन्सर आहे जॉन स्टुअर्ट मिल. आणि असं होत नाही की मिल पण आले, इसाया बर्लिन पण आले आणि हॉब्स पण आली, मग अशावेळी मॅडम आम्ही काय कुठले आन्सर करायचं? पण शक्यतो ह्या तीनमधले एकच येऊ शकतं. आलं तर हे तिन्ही येतील आणि तेव्हा तुम्हाला इलिमिनेशन मेथडनुसार कोणतं नाही आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, हू डिस्क्राईब फ्रीडम ॲज द सायलन्स ऑफ द लॉज. हा प्रश्न मागच्या वर्षी सुद्धा येऊन गेलेला आहे. ठीक आहे. स्वातंत्र्याचे वर्णन कायद्याचे मौन असं कोणी केलेलं आहे? हा वारंवार प्रश्न आलेला आहे. नेटच्या एक्झाममध्ये पण आलेला आहे. आपल्या सेटच्या 2024च्या 7 एप्रिल 2024च्या एक्झाममध्ये सुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तुम्ही सांगू शकता याचा नेमका आन्सर काय असेल? कोणी कायद्याचे मौन म्हटलेलं आहे? इसाया बर्लिन, थॉमस हॉब्स, मिल्टन फ्रीडमन का जे.एस. मिल? ओके. ठीक आहे. तर आपण कायद्याचे मौन हे नेमकं थॉमस हॉब्स यांनी सांगितलेलं आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे, मात्र येण्याची शक्यता असेल. ठीक आहे. हॉब्स काय नेमकं म्हणतात? तर हॉब्सच्या मते एक स्वतंत्र माणूस जो असतो त्याची शक्ती म्हणून तो काही करू शकतो. म्हणजे स्वतंत्रता कायद्याचं मौन असं त्याला काय म्हटलेलं, तर काही त्याच्या मते या मर्यादेमध्ये सामाजिक कराराद्वारे नागरी समाजाची स्थापना झाल्यानंतर काही लागू केलेले सार्वभौम कायदे
समाविष्ट होतात, कारण स्वातंत्र्य कायद्याच्या शांततेवरती अवलंबून आहे. म्हणजे कायद्याचं मौन जे आहे ते ह्याच्यावरती सांगितलं की स्वातंत्र्य हे कसं आहे तर कायद्याच्या शांततेवर अवलंबून होते. निसर्गात नागरी नियमांचा अभाव असल्याने तेथील रहिवाशांना स्वायत्तता मिळायला हवी होती, परंतु त्यांच्या अनुपस्थितीत प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा स्वातंत्र्यामध्ये बाह्य अडथळा म्हणून काम करत होती. जेव्हा आपण थॉमस हॉब्स बघितले तेव्हा लक्षात येईल की निसर्गावस्था नेमकी कशी होती, त्या निसर्गावस्थेमध्ये व्यक्तीचं स्वातंत्र्य नेमकं कसं होतं आणि कायदा किती महत्त्वाचा होता. कायदा तिथं असल्या कारणामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरती किती फरक पडत होता किंवा स्वातंत्र्याची संकल्पना वर्णन करत असताना हॉब्स नेमकं काय सांगतो तर स्वातंत्र्य आणि क्षमता यांच्यात तो फरक पडतो. पण जेव्हा हालचालीचा अडथळा वस्तूच्या रचनेत असतो तेव्हा असं म्हणू शकत नाही की तिला स्वातंत्र्य हवे, परंतु हालचाल करण्याची काहीतरी शक्ती हवी. जेव्हा एखादी स्थिती किंवा एखादी व्यक्ती जर कॉन्स्टंट असेल किंवा एखादी वस्तू जर कॉन्स्टंट असेल तर त्या बाबतीत असं आपण असं म्हणू शकत नाही की तिला स्वातंत्र्य असायलाच पाहिजे. म्हणजे जी व्यक्ती कार्यरत आहे तिच्यामध्ये क्षमता आहे त्या पद्धतीने तिला स्वातंत्र्य असायला हवं. पण त्याचं स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे की जे सायलन्स ऑफ द लॉज म्हटलेलं आहे ते थॉमस हॉब्सने म्हटलेलं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रिव्हियस इयरचाच क्वेश्चन आहे. फर्स्ट लिस्ट दिले, सेकंड लिस्ट दिले. हा इथून पुढचे प्रश्न हा आपल्याला इक्वलिटीवरती विचारले. ठीक आहे, समानतेविषयी विचारले. काय आहे इक्वलिटीमध्ये? समान इक्वल आहे, इनफॉर्मॅलिटी आहे, फॉर्मल इक्वालिटी आहे आणि इक्वालिटी आउटकम्स आहेत. आणि त्याच्या रिलेटेड आयडियाज आपल्याला सांगितले की इरेडिक्टिंग स्पेशल प्रिव्हिलेज, मोस्ट व्हायटल फॉर्म ऑफ इक्वालिटी, रेजिमेंटेशन अँड सोशल इंजिनिअरिंग अँड आयडेंटिकल फिजिकल कॅरेक्टरिस्टिक. तर या रिलेटेड आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेमकी समान आणि एकरूपता म्हणजे काय किंवा औपचारिक समानता म्हणजे काय ह्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या. परिणामाची समानता म्हणजे काय ह्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, हा नेटचा प्रश्न आहे बरं का. ठीक आहे, तर आता इक्वल जर बघितलं आपण, इक्वल किंवा समान म्हणजे नेमकं काय असणार? इक्वल ह्याचा अर्थ नेमकं समान तर आयडेंटिकल फिजिकल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला आयडेंटिफाय करायला मदत करते. युनिफॉर्मॅलिटीमध्ये तुम्हाला काय सांगू शकतं? युनिफॉर्मॅलिटी जर आपण बघितलं रेजिमेंटेशन अँड सोशल इंजिनिअरिंगचं काम करते, सगळ्यांना एकरूपता वगैरे पाहिजे. फॉर्मल इक्वालिटी सॉरी फॉर्मल इक्वॅलिटी याचा अर्थ होतो की विशेष जे काही अधिकार आहेत ते नष्ट करणे. फॉर्मल इक्वालिटी आणि आउटकम मध्ये मोस्ट व्हायटल फॉर्म ऑफ इक्वालिटी समानतेचा सर्वात महत्त्वाचा प्रकार जर बघितलं तर परिणामांची समानता किंवा इक्वालिटी ऑफ आउटकम्स काय असणार, जे जास्तीत जास्त चांगला आहे आदर्श तो त्याचा पर्याय असणार. समानतेचा सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हटलं जातं. जर समजा आपल्याला व्यवस्थित डीचं जर दोन हे करता आलं तर दोन ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी मिळून जातात. हा एक आहे आणि डी एक आहे. तर यामध्ये आता आपण परत विचार करूया. डीचं दोन असेल, सीचं सुद्धा आपण एक या पद्धतीने विचार केलेला होता. मात्र बीचं जर आपण पाहिलं, बी आणि एचं, ठीक आहे, एचं आपण काय इक्वलची म्हणजे काय आयडेंटिकल फिजिकल कॅरेक्टरिस्टिक जे समान शारीरिक वैशिष्ट्य दाखवली जातात, तर तो ऑप्शन आपल्याला नेमकं डी मध्ये दिसून येतो. त्यामुळे याचा आन्सर जे आहे आन्सर इज दॅट हिअर डी. अशा प्रकारचे प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक वाचायचे. नेमकं त्यामध्ये काय कुठल्या गोष्टी इलिमिट करता येतात का हे लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, अशा प्रश्नाची जास्तीत जास्त तयारी करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नेटच्या एक्झामसाठी सुद्धा याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. सेट बरोबर तुम्हाला याच वर्षी नेट सुद्धा काढता येईल ॲट अ टाइम. असं म्हणायचं नाही की नाही मी आता सेटचा अभ्यास करतो, पुढच्या वर्षी मी नेटचा अभ्यास करतो आणि त्यावेळी काढतो, अजिबात नाही. त्यासोबत आता सेटचा अभ्यास फुल फ्लेजनी करताय तर त्यासोबतच तुम्हाला नेटची एक्झाम सुद्धा निघायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला होता. फाउंडेशनल इक्वालिटी मीन्स मूलभूत समानता म्हणजे नेमकं काय आहे? तर समान आणि समान नैतिक मूल्यांचा जन्म होणे, एक व्यक्ती एक मत असणे, समाजात उदय अस्त होण्याची समान शक्ती असते का असमान कौशल्य क्षमता विकसित करण्यासाठी समान संधी मिळणे. ठीक आहे, याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, being born equal and of equal moral worth, one person one word having same chance
to rise and fall in society, equal opportunity to develop unequal skills and abilities. वन पर्सन फाउंडेशन. मूलभूत समानता जर म्हटलं तर एक व्यक्ती एक मत असं नाही असू शकत. समाजात उदय अस्त होण्याची समान शक्ती असणे. असमान कौशल्य म्हणजे असमान नावातच जातं. इक्वल डेव्हलप आणि इक्वल स्किल्स वगैरे. समान बिईंग बॉर्न इक्वल अँड ऑफ इक्वल व समान आणि समान नैतिक मुलांचा जन्म म्हणून त्याकडे आपण पाहिलं जाऊ शकतो. त्यामुळे मूलभूत समानता म्हणजे बिईंग बॉर्न इक्वल अँड ऑफ इक्वल मोरल वर्थ. समानतेच्या उदारमतवादी दृष्टिकोन जर पाहिला तर हा वस्तुनिष्ठ औपचारिक समानतेवर दृढ विश्वासावर आधारित असल्याचा दिसून येतो. त्यासोबत उदारमतवादी असे विश्वास करतात की लोक जन्मताच काय असतात, समान असतात. मग त्या फंडामेंटल जे आपण म्हणतो की फाउंडेशनल इक्वालिटी म्हणतात की काय फाउंडेशन, मूलभूत समानता नेमकी काय. तर व्यक्ती ही जन्मताच समान आहे, नैतिक मूल्य समान आहेत. वस्तुनिष्ठ समानता म्हणजे औपचारिक समानतेवर विश्वास असणे. त्यासोबत व्यक्तीला विशेष हक्क मिळाले पाहिजे, राजकीय समानता मिळाली पाहिजे, त्याची हमीही आपल्याला कायद्यासमोर समानता किंवा निवडणुकीतले एक व्यक्ती एक मत या प्रणालीद्वारे दिली जाते. म्हणजे एकंदरीत फाउंडेशनल मत जे आहे ते समान आणि समान दृष्टिकोनातून मिळणारी गोष्ट असलेली दिसून येते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पुढचा प्रश्न बघू शकतो. पॉलिटिकल इक्वालिटी इज अ बेस्ट गॅरंटेड इन ठीक आहे, राजकीय समानतेची हमी खालील गोष्टीमध्ये सर्वोत्तम दिले जाते. प्लुटोक्रेटिक स्टेट, फॅसिस्ट स्टेट, टोटलियन स्टेट या डेमोक्रेटिक स्टेट. हा प्रश्न जो आहे तो नेटला विचारण्यात आलेला होता. नेमकं काय आहे की राजकीय समानता आपली नेमकी कशामध्ये मिळू शकतो. ठीक आहे, ह्याच्यात ऑप्शन जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की लोकशाही राज्य जो आहे तो पॉझिटिव्ह वेगळा ऑप्शन दिसून येतो. फॅसिस्टमध्ये हुकुमशाही, एकाधिकारशाहीमध्ये पण आहे, प्लुटोक्रेटिकमध्ये सुद्धा आपले एक हुकुमशाही प्रकार दिसून येतो. एकच ऑप्शन असा आहे की आपल्याला तो कुठेतरी 4 मध्ये वेगळा असलेला दिसून येतो. ही एक मेथड तुम्ही अवलंबू शकता की जेव्हा पर्याय एकसारखे असतात, 3 पर्याय वेगळे असतात, एक वेगळा असतो, तेव्हा सुद्धा ते जास्तीत जास्त उत्तर येण्याची शक्यता असते. हे कधी शक्य होतं, जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवता तेव्हा ह्या ट्रिक्स तुम्हाला डेव्हलप करता येतात. त्यामुळे त्याचा आन्सर आहे डी, जे की राजकीय समानता ही लोकशाहीच्या मूलभूत तत्वापैकी एक महत्त्वाचे. नागरिकांच्या आवडी निवडी हितसंबंधाचा समान विचार करणे महत्त्वाचं आहे. राजकीय ॲक्टिव्हिटीद्वारे त्यांच्या गरजा समान विचार केला जातो. म्हणजे एकंदरीत जी आपण महत्त्वाची पॉलिटिकल इक्वालिटी जी आहे ती सगळ्यात कुठे मिळते, तर ती आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून डेमोक्रेटिक स्टेटमधून मिळत असताना दिसून येते. ठीक आहे, रॉल्स रेफर्स टू हिज थेअरी ॲज. ठीक आहे, रॉल्स त्याच्या सिद्धांताचा उल्लेख नेमका कसा करतो. जस्टिस ॲज इक्वालिटी, जस्टिस ॲज फेअरनेस, जस्टिस ॲज लिबर्टी अँड नॉन ऑफ दी अबाव. ठीक आहे, तर रॉल्स त्याच्या सिद्धांताचा उल्लेख न्याय म्हणजे समता, न्याय म्हणजे निपक्षता, न्याय म्हणजे स्वातंत्र्य का वरीलपैकी काही नाही असा करतात. ठीक आहे, तर आपण ह्या पद्धतीचा प्रश्न आपण जेव्हा रॉल्स बघत होतो तेव्हा सुद्धा आपण पाहिलं होतं की न्यायाचे तत्व म्हटले की आपण सांगितलं होतं की जस्टिस इज इक्वल टू आपण जॉन रॉल्स लक्षात ठेवतो. मात्र त्याची थेअरी नेमकी कसा उल्लेख करते जस्टिसचा ते आपल्याला पाहायचं आहे. तर न्याय म्हणजे समता आहे का, नाहीये. न्याय म्हणजे स्वातंत्र्य आहे का, तर सगळ्यात जास्तीत जास्त आयडियल काय आहे, तर न्याय म्हणजे निपक्षता आहे असा त्याने सिद्धांताचा वापर केलेला आहे. त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट हिअर बी आहे. एक्सप्लेनेशनमध्ये आपण पाहिलेलं होतं की रॉल्स हा सामाजिक करार दृष्टिकोनावर आधारित सामाजिक न्यायाची जी संकल्पना आहे ती तटस्थ प्रवृत्तीने बघतो. सामाजिक करार दृष्टिकोन मानतो. समाज हा समाजातील सर्व लोकांमधील करार म्हणून अस्तित्व आहे. म्हणजे एकंदरीत हा रॉल्स आहे तो अमेरिकन नैतिक राजकीय तत्वज्ञानी म्हणून पाहिलं जातो. त्याने 1971 मध्ये अ थेअरी ऑफ जस्टिस त्यानं मांडलेलं होतं, प्रकाशित केलं होतं. समाजातील वितरणात्मक न्यायाची समस्या त्यानं मांडलेली होती. म्हणजे एकंदरीत न्यायाची संकल्पना ही समता स्वातंत्र्याबरोबरच निपक्षपाती कशी असते हे आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचा आन्सर आहे, आन्सर इज दॅट हिअर जस्टिस ॲज अ फेअरनेस. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे ओके, द पर्पज ऑफ द वेल ऑफ इग्नोरन्स इज टू. जे की आपल्याला विचारले की अज्ञान का आवरण किंवा अज्ञानाचा पडदा असं म्हटलेलं आहे. त्याचा नेमका उद्देश काय, हिंदीमध्ये थोडंसं इथं ट्रान्सलेट झालेलं आहे. जो पडदा आहे, अज्ञानाचा पडदा, वेल ऑफ इग्नोरन्स अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्या थेअरीमधलं. तर ते नेमकं काय आहे, तर त्यांनी काय, प्रिव्हेंट कॉन्ट्रॅक्टर्स फ्रॉम अडॅप्टिंग प्रिन्सिपल्स ऑफ जस्टिस दॅट अनफेअरली ॲडव्हान्टेज देमसेल्फ, make the decision of which principles of justice to adapt simpler and easier.
ensure that the principles of justice selected are not too complicated for ordinary people to follow or all of the above. ठीक आहे. तर आपल्याला काय सांगितलं की कलाकारांच्या न्यायाप्रमाणेच ही तत्व आपल्याला परवानगी देऊ शकत नाहीत जो त्यांच्यासाठी अनुचित म्हणून लाभार्थी असेल. आम्ही निर्णय घेणे सोपे सरळ बनवते की न्याय कोणते सिद्धांत आपणाय सुनिश्चित करा की तुमच्याद्वारे निवडलेले न्यायाचे सिद्धांत असतील किंवा वरीलपैकी सर्व असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. पर्याय थोडेसे हिंदीचे ट्रान्सलेट झाल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होईल. पण जर आपण बघितलं की अज्ञानाचा पडदा म्हणजे नेमकं काय आहे तर एकंदरीत अज्ञानाचा पडदा म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की जी काही तत्व आहेत न्यायाप्रमाणे चालण्याची तत्व आहेत ते आपल्याला परवानगी देऊ शकत नाही त्यांच्यासाठी अनुचित लाभार्थी म्हणून असेल प्रिव्हेंट कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम ॲडॅप्टिंग प्रिन्सिपल्स ऑफ जस्टिस दॅट अनफेअरली अँड ॲडव्हान्टेज दॅमसेल्फ. त्यामध्ये त्याचे आन्सर आहे. आन्सर इज दॅट ए आहे. ठीक आहे. जे आपण रॉल्स म्हणतो की अज्ञानाचा पडदा म्हणजे काय त्याने काय सुचवले काय कल्पना आहे की असं विचार करा की आपण अज्ञानाच्या पडद्यामागे बसलेलो आहोत. आपण कोण आहोत हे जाणून घेण्यापासून आपल्या वैयक्तिक परिस्थितीची ओळख पटवण्यापासून रोखतो. म्हणजे आपल्या परिस्थितीबद्दल अज्ञानी राहून आपण समाजामध्ये कसं कार्य करावे याचा अधिक वस्तुनिष्ठपणे विचार करण्याचा जो प्रयत्न आहे तो वेल ऑफ इग्नोरन्स मध्ये आपल्याला जॉन रॉल्सने सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्याही महत्त्वाचं म्हणजे जॉन रॉल्स पडद्याच्या पूरक ज्या गोष्टी आहेत त्याही सांगतो की स्वातंत्र्य तत्व आणि फरक तत्व ते आपण पाहिलेच आहे. फरक तत्वानुसार कोणत्या गोष्टी होतात स्वातंत्र्य तत्वानुसार काय होतं तर स्वातंत्र्य तत्वानुसार सामाजिक करणारे इतरांच्या स्वातंत्र्यावर हस्तक्षेप कोणत्याही प्रकारचा न करता प्रत्येकाला शक्य तितकं जास्तीत जास्त स्वातंत्र्य मिळेल याची खात्री करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे त्यांनी तत्व सांगितलं की फ्रीडम प्रिन्सिपल आणि डिफरन्शिएट प्रिन्सिपल. तर भेद तत्वानुसार काय तर त्यामध्ये प्रत्येकाला त्याच्या संधीनुसार म्हणजे त्याच्या क्षमतेनुसार त्यानुसार संधी मिळणं अत्यंत महत्त्वाचे अशा पद्धतीने आपल्याला ते दोन तत्व पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे की नेमकी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मागेही असा प्रश्न विचारण्यात आलेला होता आपल्या सेटच्या एक्झामला सुद्धा विचारण्यात आलेला आहे. व्हॉट इज द रॉल्स ओरिजिनल पोझिशन. जी रॉल्सची मूळ स्थिती सांगितली ती नेमकी काय आहे. अ प्रिमेटिव्ह कल्चरल कंडिशन अँड एक्सपेरिमेंटल सेटअप यूज बाय सायकोलॉजिस्ट अ हिस्टॉरिकल इव्हेंट ॲट विच पीपल ॲग्री टू फ्रॉम अ स्टेट अ हायपोथेटिकल सिच्युएशन अ थॉट एक्सपेरिमेंट. हा प्रश्न आपल्याला जॉन रॉल्समध्ये सुद्धा पाहायला मिळतो आणि त्याच्या थेअरी जस्टिसमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. याचं आन्सर देण्याचा प्रयत्न करा. हा तुमच्या रिव्हिजनमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. काय आहे रॉल्सची मूळ स्थिती. एक आदिम सांस्कृतिक स्थिती आहे. मानसशास्त्राने वापरले एक प्रायोगिक रचना आहे. एक ऐतिहासिक घटना आहे ज्यामध्ये लोक राज्य स्थापन करण्यास सहमती होतात किंवा एक काल्पनिक परिस्थिती आहे की एक विचार प्रयोग म्हणजे हायपोथेटिकल सिच्युएशन एक थॉट एक्सपेरिमेंट आहे का. ओके. तर मूळ स्थिती आपण बघितलं तर एक ही काय आहे हायपोथेटिकल सिच्युएशन एक थॉट एक्सपेरिमेंट असलेली दिसून येते. हे चुकून आन्सर हे झालेले होते. ॲक्च्युली आदिम संस्कृती नाही आहे बरं का. एक हायपोथेटिकल सिच्युएशन एक थॉट एक्सपेरिमेंट असलेलं दिसून येतं. ठीक आहे. त्यामध्ये त्याचा आन्सर आहे. आन्सर इज दॅट डी आहे. ठीक आहे. हां. न्यायाचा सिद्धांत विकसित करताना रॉल्सने मूळ स्थिती ही संकल्पना पद्धतीने मांडलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काल्पनिक परिस्थिती निर्माण केलेली आहे. या विचार प्रयोगामुळे परत आपण तो अज्ञानाचा पडदा त्याने या भूमिकेतून सांगितले. रॉल्सची मूळ भूमिका नेमकी काय तर समाजात अस्तित्वात असलेल्या न्यायाच्या तत्वाचे प्रतिबिंबित करताना दिसतो. लोकसंख्येमधील मुक्त निपक्ष संवादावर आधारित असलेली दिसून येते. त्याच पद्धतीने निसर्गाच्या स्थितीत अज्ञानाच्या पडद्यावर काही विशेष अधिकार प्राप्त प्रतिभावान ज्या काही व्यक्ती आहेत त्या दुर्बल असुरक्षित आणि अपंगावर दबाव आणतील. कारण निसर्गाच्या स्थितीत अपंगाची स्थिती काय असते चांगली असते. म्हणजे याचा अर्थ काय होतं तर जे विशेष लोक आहेत प्रतिभावान व्यक्ती आहेत ती त्यांच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणजे यानुसार आपल्याला एक काल्पनिक परिस्थिती असलेली आपल्याला रॉल्सच्या मूळ स्थितीमध्ये असलेली त्याने सांगून दिलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे रॉल्स प्रिन्सिपल्स ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस इज बेस्ड ऑन द नोशन ऑफ. ठीक आहे. रॉल्सचा वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत खालील कल्पनेवरती आधारित अशा पद्धतीचा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यागावरती फरक तत्वावरती समानतेवरती किंवा एंटायटलमेंट हक्कावरती. ठीक आहे.
हा प्रश्न नक्की येण्याचे चान्सेस राहतील. अशा प्रकारचा प्रश्न येऊन गेले. आणि जरी तुम्हाला पण आता जस्टिसचे प्रश्न पाहत असताना जरी आपण रॉल्स थोडासा रिपीट होताना दिसत असेल तरी सुद्धा आपल्याला जस्टिसमध्ये सुद्धा रॉल्सचे प्रश्न विचारले जातात. आणि जेव्हा ॲज अ थॉट म्हणून जेव्हा आपण रॉल्स अभ्यासाला घेतो तेव्हा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी रॉल्सचे प्रश्न पाहायला मिळतात. त्यामुळं कन्फ्युजन वाढून घेऊ नका. दोन्ही ठिकाणी तुम्हाला सेम अभ्यास करायचा आहे. त्यानुसार रॉल्सचा जो वितरणात्मक न्यायाचा सिद्धांत आहे तो कोणत्या कल्पनेवर आधारित आहे तर फरक तत्वावरती आधारित असताना दिसून येतो. ठीक आहे. एक्सप्लेनेशन नेमका काय आहे जे की त्यांनी दोन न्यायाच्या तत्वामध्ये बदल केले आहेत. त्यांनी नेमकं तत्व स्पष्टीकरणात काय सांगितलं की प्रत्येक व्यक्ती एक समान तत्व आणि एक भेद तत्व. प्रत्येक व्यक्तीला सर्वांसाठी समान स्वातंत्र्यपणाशी सुसंगत समान मूलभूत स्वातंत्र्याच्या सर्वात व्यापक प्रणालीचा त्याने समान अधिकार असणे आणि भेदमध्ये प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार त्याला संधी मिळणं गरजेचे अशानुसार त्यानं फरक तत्व मांडण्यात आलेलं आहे. म्हणून वितरणात्मक तत्वामध्ये रॉल्सच्या वितरणात्मक न्यायाच्या सिद्धांतामध्ये कशावरती आधारित असते दिसून येते तर ते फरक तत्वावरती आधारित असलेलं दिसून येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मार्क्सवरती काय विचारण्यात आलेलं आहे. मार्क्सवरती अधिकाराबाबत हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला की मार्क्स कन्सेप्ट ऑफ जस्टिस बाबतच आहे. मार्क्स कन्सेप्ट ऑफ जस्टिस डिमांड्स. ठीक आहे. मार्क्सच्या न्यायाच्या संकल्पनेची आवश्यकता काय आहे. राज्य नियमित न्याय करणं पाहिजे, वर्ग रचनेची उच्चाटन पाहिजे, न्याय कायदे बनवणे का उत्पन्नाची साधने राज्याच्या नियंत्रणाखाली ठेवणे. आता का आवश्यकता आहे. आता हे असे कोर्स दिले जातील त्यानुसार आपल्याला त्या कोर्सनुसार आपल्याला ते पर्याय निवडायचे असेल अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. याची प्रॅक्टिस आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. थोडंसं विचार करून प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला मार्क्स व्यवस्थित समजला असेल तर त्याच्या कन्सेप्टमधून जस्टिस काय डिमांड करतो हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. जर आता आपल्याला ह्याबाबत जर पाहिजे तर वर्ग रचनेची उच्चाटन की ॲबॉलिशन ऑफ क्लास स्ट्रक्चर त्यांना पाहिजे होतं. जर बी पाहिलं तर बी ज्या ठिकाणी आहे ते आपलं आन्सर असेल. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी तर हे लिमिट होऊ शकतं. आता हे ए बी सी डी असेल का बी आणि डी असेल. आता जर राज्य नियमित स्टेट रेग्युलेट जस्टिस करतं राज्य न्याय देण्याचा प्रयत्न करतो का राज्य उलट नको आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे लिमिट होतं. त्यासोबत न्याय कायदे बनवणे पाहिजे नाही न्याय कायदे बनव किंवा नाही हे नाही सोपं. उत्पादनाची साधने राज्याच्या नियंत्रणात हे तर पहिलं नाही. डी तर अजिबात होऊ शकत नाही. उत्पन्नाची साधने राज्याच्या नियंत्रणात ठेवणे मात्र कशासाठी प्लेसिंग मीन्स ऑफ प्रोडक्शन अंडर स्टेट कंट्रोल जरी असलं तर त्या ठिकाणी साम्यवाद ॲक्च्युली अपेक्षित आहे. बरोबर. साम्यवाद त्या ठिकाणी अपेक्षित आहे पण न्याय कायदे बनवणं असं अपेक्षित नाही आहे. सॉरी आन्सर थोडंसं हे झालेलं आहे. शक्यतो बी आणि डी नाही यायचं. उत्पादनाची साधने राज्याच्या नियंत्रणाखाली नको आम्हाला न्याय कायदे बनवणे पाहिजे आहे आणि वर्ग रचनेचे उच्चाटन पाहिजे. बी आणि सी असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याचं आन्सर ऑप्शनमध्येच आपल्याला ह्यामध्ये दिलेलं नाही. बी आणि सी हे असणं अपेक्षित आहे. थोडंसं जर तसा कॉम्प्लिकेटेड विचार केला आपण मार्क्सच्या दृष्टीकोन तर ते आन्सर आपण उत्पन्नाची साधने राज्याच्या नियंत्रण ठेवणे हे होऊ शकत नाही. त्यामुळे डी सगळ्या ठिकाणी पर्यायामध्ये चुकूनही असू शकतं डी पण हा पर्याय बी ॲक्च्युली हे क्वेश्चन काढलेले आहेत त्यामुळे कदाचित ऑप्शन्स करताना वगैरे चेंजेस होऊ शकतात टायपिंगमध्ये वगैरे पण आन्सर इथे बी आणि सी असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे द फिलॉसॉफिकल ऑफ नॅचरल राईट्स हॅड डिपेंडेंट ऑन नैसर्गिक हक्काचे तत्वज्ञान यावर अवलंबून असते. कशावरती अवलंबून असते. नैतिक सिद्धांत, राजकीय आत्मजागरूकता, अधिकार बुद्धिवाद का क्रांतिकारी युग म्हणजे इथिकल थेअरी, पॉलिटिकल सेल्फ कॉन्शियसनेस, अथॉरिटी रॅशनलिझम या रिव्हॉल्युशनरी इरा. तर नैसर्गिक हक्क जर पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला जर बघितलं तर नॅचरल राईट्स हा नैतिक सिद्धांतावरती आधारित असलेला दिसून येतो. त्यामुळे त्याचं आन्सर आहे आन्सर दॅट हिअर ए आहे. कसा असतो तर नैसर्गिक हक्क हे असे असतात की ते कायद्यावरती रीतिरिवाजावरती अवलंबून असतात किंवा विशिष्ट संस्कृती सरकार आणि म्हणून ते सार्वत्रिक आणि अपरिहार्य आहेत असताना दिसून म्हणजे एकंदरीत नैतिक सिद्धांत हे नैसर्गिक हक्काशी रिलेटेड असलेले दिसून येतात. ठीक आहे. याबरोबरच पुढचा प्रश्न आहे की who argued that life, liberty and property are inalienable rights of man. ठीक आहे. अरिस्टॉटल, रुसो, हॉब्स, लॉक
जीवन, स्वातंत्र्य, मालमत्ता हे मानवाचे अविभाज्य हक्क आहे असं कोण युक्तिवाद केला? अरिस्टॉटल, रुसो, हॉब्स, लॉकने केलेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. मागच्याच वर्षी आलेला आहे आपल्याला. नेमकं लाईफ, लिबर्टी, प्रॉपर्टी विषयी कोण बोलतो ह्याचं आन्सर देणं अपेक्षित आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे. असे प्रश्न येणं अपेक्षित असतं. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता तुम्ही. आपण पाहिले की नेमकं लाईफ, लिबर्टी, प्रॉपर्टी विषयी कोण बोलतो. जेव्हा आपण लिबरलिझम बघतो तेव्हाही बघितलेलं आहे आणि जो हॉब्स, लॉक, रुसो होता तेव्हाही आपण बघितलं. तर लाईफ, लिबर्टी, प्रॉपर्टी विषयी जे मानवाचे अविभाज्य हक्क, राईट्स विषयी जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला ते लॉकने सांगितले आहेत हे लक्षात येतं. त्यामुळे त्याचं आन्सर आहे, आन्सर इज दॅट हिअर लॉक, डी. ठीक आहे. आधुनिक काळातील सर्वात प्रभावशाली राजकीय तत्वज्ञान म्हणून आपण लॉककडे पाहिलं जातो. त्याने युक्तिवाद काय केले की लोकांना जीवन, लाईफ, लिबर्टी आणि प्रॉपर्टीचा अधिकार आहे जो कोणत्याही विशिष्ट समाजाच्या कायद्यापासून काय आहेत, स्वतंत्र आहेत. कायदेशीर राजकीय सरकार हे सामाजिक कराराचे परिणाम आहेत हे समजून घेण्याचा औचित्याचा एक भाग म्हणून लोक नैसर्गिकरित्या स्वतंत्र आणि समान आहेत असा लॉकने त्यावेळी दावा केला होता. म्हणजे त्याने लोकांना जास्तीत जास्त आनंद घेण्याचा अधिकार आहे, मालमत्ता स्वीकारण्याचा अधिकार आहे, मालमत्ता धारण करण्याचा अधिकार आहे, चांगलं आरोग्य धारण करण्याचा अधिकार आहे. अशा पद्धतीने आधुनिक विचारवंत म्हणून जॉन लॉकने अत्यंत महत्त्वाचं जीवन, स्वातंत्र्य आणि मालमत्ता हे मानवाचे अविभाज्य हक्क आहेत हे आपल्याला सांगण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे राईट्स रिलेटेड आहे. द युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स वॉज अडॉप्टेड. प्रश्न येऊन गेलेला आहे. मानवी हक्काची सार्वत्रिक घोषणापत्र कधी स्वीकारण्यात आलेली होती? 1 डिसेंबर 1948, 10 डिसेंबर 1948, 11 डिसेंबर 1948 का 31 डिसेंबर 1948? अत्यंत क्वेश्चन हे एकसारखे वाटायला लागतात, आन्सर एकसारखे वाटायला लागतात. थोडंसं विचार करा आणि हे जे क्वेश्चन असतात यामध्ये फॅक्ट्स जे असतात ते आपल्याला माहिती असणंच गरजेचं आहे. 10 डिसेंबर जे आहे तो आपण मानवी हक्क दिन साजरा करतो. त्यामुळे या ठिकाणी एकच ऑप्शन आहे, त्यामुळे जास्त कन्फ्युजन करण्याची गरज नाही. त्याचा आन्सर आहे बी. मानवी हक्क नेमकं काय सांगतो आपल्याला? आंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय कायदे, त्यानंतर मानवी हक्काचे संरक्षण केले, UNDHR सर्व मानवाने उपभोगले पाहिजेत. ते आपण म्हणजे 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने काय केले की प्रत्येक मानवाला हक्क करारानुसार मानवी हक्काचे संरक्षण करण्याचा, प्रोत्साहन देण्याची प्राथमिक जबाबदारी सरकारची असली पाहिजे. म्हणजे सुनिश्चित करण्याचा प्रत्येक व्यक्तीला समाजाचा प्रत्येक भाग शिक्षण, प्रशिक्षणाद्वारे या अधिकारांचा, स्वातंत्र्याचा आदर करण्याचा प्रयत्न करल्याने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रगतिशील उपायाद्वारे त्याच्या सार्वत्रिक आणि प्रभावी मान्यता पालनासाठी प्रयत्न करेल असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. मानवी हक्क हे जे UNDHR ने जे धारण केलंय युनोनं हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. डेट्स ज्या आहेत त्या रिलेटेड त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 10 डिसेंबर 1948 राईट्स बाबत हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे त्याच रिलेटेड आहे की व्हॉट डज द UN चार्टर सेज अबाउट ह्युमन राईट्स. ठीक आहे, संयुक्त राष्ट्र संघाचा सनद मानवी हक्काबद्दल नेमकं काय म्हणतो? ते काय म्हणतात? फर्स्ट ऑप्शन, तो मूलभूत मानवी हक्कावर, मानवी व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर आणि मूल्यावर, पुरुष आणि महिला आणि मोठ्या आणि लहान राष्ट्रांच्या समान हक्कावर विश्वास ठेवतो. तो कोणताही स्पष्ट उल्लेख करत नाही, परंतु शांतता आणि सुरक्षितता वैयक्तिक हक्काशी जोडली गेली आहे असा उल्लेख करतो. सी मध्ये देण्यात आले की संयुक्त राष्ट्र संघाचा सनद म्हणतो की मानवी हक्क सार्वत्रिक आहे आणि सर्व सदस्यांनी त्याचा पूर्णपणे आदर केला पाहिजे, अन्यथा सुरक्षा परिषद कारवाई करेल. दिलेले पर्याय योग्य नाही. याचा आन्सर आपल्याला सांगण्याचा आपण प्रयत्न करा. आता जर अशा प्रकारचे प्रश्न पाहिले तर जेवढा आयडियल दिलेला आहे, आता मानवी हक्काविषयी बोलूया आणि ते नेमकं काय म्हणतात. ज्यावेळी आपण युनायटेड नेशनचा विचार करतो त्यावेळी जेवढं प्रभावी, जेवढं प्रोत्साहनशील गोष्टी असतात तेवढं ते बोलताना दिसून येतात. आता वरीलपैकी कोणताही पर्याय हे होऊ शकत नाही. सण त्या मानवी हक्क सार्वत्रिक आहे, सर्वजण त्यांची पूर्णपणे आदर केला, अन्यथा सुरक्षा परिषदेवर का कारवाई कर, सुरक्षा परिषदेवर कारवाई करल्यावर असं नाहीये. तो कोणताही स्पष्ट उल्लेख करत नाही असं अजिबात नाही, स्पष्टपणे उल्लेख करतो हे माहिती आहे आपल्याला. म्हणून याचा आन्सर हे बघावं लागतं की मूलभूत मानवी हक्कावर, मानवी व्यक्तीच्या प्रतिष्ठेवर, मूल्यावर, पुरुष आणि महिला आणि मोठ्या आणि लहान राष्ट्राच्या समान हक्कावर काय करतात, विश्वास ठेवतात. म्हणजे अशा पद्धतीने जर प्रश्न आले तर त्या रिलेटेड जास्तीत जास्त ज्या गोष्टी आयडियल असतात त्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे
बर 1948 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेने काय सांगितलं तर मानवाधिकाराच्या सार्वत्रिक घोषणेमध्ये त्यांच्या सदस्यांच्या अंतर्गत सरकारसाठी एक व्यापक संहिता परिभाषित केली होती. त्यात सर्व मानव समान आहेत, त्यांना समान अधिकार आहेत या सार्वत्रिक भूमिकेवरती काय देण्यात आला होता, भर देण्यात आलेला होता. त्यानुसार त्याचा आन्सर ए आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे या सेशन मधला की कमीत कमी राज्य हे सर्वात व्यापक राज्य आहे हे न्याय ठरवता येते त्यापेक्षा व्यापक कोणतेही राज्य लोकांच्या हक्काचे उल्लंघन करते असं नेमकं कुणी म्हटलेलं आहे. आता हे स्टेटमेंट आपल्याला थॉट विषयी विचारण्यात आले पण हक्काविषयी बातचीत करताना दिसते की नेमकं कोण आहे, रॉबर्ट नोझिक, हायक, मायकेल सँडल का जॉन रॉल्स. म्हणजे कमीत कमी राज्याची भूमिका या ठिकाणी सांगितलेली आहे की कमीत कमी राज्य हे सर्वात व्यापक राज्य आहे जे who said the minimal state is the most extensive state that can be justified, any state more extensive violates people's right. प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा की कोण आहे. बरोबर, तर यामध्ये आपण बघू शकतो रॉबर्ट नोझिक जे आहेत त्यांनी कमीत कमी राज्य हे सर्वात व्यापक राज्य हे न्याय ठरवता येते त्यापेक्षा व्यापक कोणतेही राज्य लोकांच्या हक्काचे उल्लंघन करते असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की किमान राज्य म्हणजे काय, जे की आपण म्हटलं शक्य तितक्या चांगल्या अधिकाराचा राज्य किंवा कमीत कमी रोल असणे. ते राजकीय तत्वज्ञानात जर आपण पाहिलं जेव्हा नोझिक सांगतात काय तर त्यांच्यामध्ये अराजकता, राज्य, आदर्शवाद या ग्रंथाची ओळख करून दिली होती जे स्वातंत्र्यवादाचे समर्थन करणारे त्यात सर्वात प्रभावशाली कार्य होतं. नोझिक नेमकं काय सांगतात तर समाज ज्यामध्ये कोणतेही सरकार अस्तित्वात नाही या परिस्थितीत ते म्हणतात लोक मोठ्या प्रमाणात जरी पूर्णपणे नसले तरी इतरांच्या हक्काचा आणि स्वातंत्र्याचा आदर करतात आणि या अधिकारामध्ये स्वमालकी मालमत्ता मिळवण्याचा अधिकार असतो. म्हणजे एकंदरीत कमीत कमी राज्य हे सर्वात व्यापक राज्य आहे ते न्याय ठरवता येते आणि त्यापेक्षा व्यापक कोणतेही राज्य लोकांच्या हक्काचे उल्लंघन करते. म्हणजे किमान स्थितीमध्ये आर्थिक स्वातंत्र्यावर भर दिला जातो. जे आर्थिक स्वातंत्र्य भांडवलशाहीशी ओळखले जाते. आर्थिक स्वातंत्र्य राजकीय वैयक्तिक स्वातंत्र्यासारख्या इतर प्रकारच्या स्वातंत्र्याच्या केंद्रस्थानी मांडले जाते. म्हणजे अशा पद्धतीने राईटचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे जस्टिस अँड राईटचे ते आपण आजच्या सेशनमध्ये घेतलेले आहेत. आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की मॅडम आतापर्यंत आपल्या सेशन बघितल्यानंतर किंवा आतापर्यंत आमचा कॉन्फिडन्स जो आहे तो टिकून आहे, वाढत आहे. अजिबात लूज करू नका. जरी तुम्हाला असं पुन्हाही वाटले की नाही मला थोडंसं लूज वाटतंय किंवा कॉन्फिडन्स येत नाहीये किंवा भीती वाटते असं जर काय तर नक्की मला कॉल करा, नक्की मला मेसेज करा. आपण बोलू शकतो आणि त्याच्यावरती सोल्युशन काढू शकतो. मग पेपर फर्स्ट असेल पेपर सेकंड असेल तर दोन्ही विषयाबाबत आपण चर्चा करू शकतो. ठीक आहे, आणि जर या उपरही काही शंका असेल तरी सुद्धा तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर आजचं सेशन आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत. धन्यवाद.